इयत्ता 7वी पाठ क्रमांक 10 पंडिता रमाबाई. In the first part 1 we finished till this slide, or we can say till this paragraph. ह्या परिच्छेदापर्यंत आपण स्पष्टीकरण जाणून घेतलं होतं. आता पुढे जाऊया. स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. मीन्स स्त्रियांनी मीन्स व्हॉट? विमेन शुड लर्न, शिकले पाहिजे. शी शुड ऑल्सो गेट एड्युकेटेड अँड शी शुड एड्युकेट अदर्स, शिकवले पण पाहिजे. तर स्त्रियांनी शिकले पाहिजे व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. मातृभाषा मीन्स व्हॉट? मदर टंग. सो इफ शी वॉन्ट्स टू लर्न or if she wants to educate others, she should have the knowledge about her own mother tongue. आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान, प्रॉपर नॉलेज, ज्ञान म्हणजे नॉलेज, प्राप्त केले पाहिजे. शी शुड गेन, प्राप्त करणे म्हणजे शी शुड गेन द नॉलेज अबाउट द मदर टंग फर्स्ट. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत. Okay, now if a woman wants to be a teacher, a female teacher, शिक्षिका means what? Female teacher. उभ्या राहण्यासाठी मीन्स इफ शी वॉन्ट्स टू बी अ फिमेल टीचर, त्यांना शिक्षिका व्हायचे आहे, त्यांना शिक्षिका बनायचे आहे, त्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन दिले पाहिजे. नाउ व्हॉट इज प्रोत्साहन? प्रोत्साहन मीन्स दे शुड बी एनकरेजमेंट शुड बी गिवन टू दॅम. नाव इन व्हॉट वे द एनकरेजमेंट शुड बी गिवन? कसं प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांना? तर त्यांना शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत. शिष्यवृत्त्या म्हणजे स्कॉलरशिप्स शुड बी गिवन टू द वुमेन. जर हे त्यांचं पद्धत आहे, प्रोत्साहन देण्याची पद्धत आहे स्त्रियांना. ज्या स्त्रियांना शिक्षिका व्हायच्या आहे त्यांना शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजे, हे त्यांचे प्रोत्साहन. ओके, एनकरेजमेंट शुड बी गिवन. अँड इन व्हॉट वे द एनकरेजमेंट विल बी गिवन? विथ द हेल्प ऑफ स्कॉलरशिप्स, शिष्यवृत्त्या. अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली. सो शी सजेस्टेड दिस. ओके, शी रिक्वेस्टेड दिस. बट वेअर शी रिक्वेस्टेड? त्यांनी शिफारस कोणाकडे केली? तर हंटर कमिशन. शिफारस म्हणजे काय? प्रशंसा केली. ओके, शी रिक्वेस्टेड, रेकमेंडेशन. शिफारस म्हणजे रेकमेंडेशन. त्यांनी हंटर कमिशनकडे केली. नाउ व्हॉट इज हंटर कमिशन? दॅट ऑल्सो यू शुड नो. सो बिफोर आय टेल यू अबाउट हंटर कमिशन, लेट मी ट्रान्सलेट दिस अगेन इन इंग्लिश. विमेन शुड लर्न अँड टीच, शिकले पाहिजे व शिकवले पाहिजे. फॉर विच दे शुड अक्वायर ॲक्युरेट नॉलेज. सो दे शुड हॅव अचूक म्हणजे काय? ॲक्युरेट नॉलेज, नॉलेजमध्ये ज्ञान त्यांच्याकडे हवे. फॉर दिस दे शुड हॅव अक्वायर ॲक्युरेट नॉलेज of their mother tongue. He recommended to the Hunters Commission that scholarship should be given to women as an incentive to stand up as teachers. Okay, now what is Hunters Commission? Let me tell you that. See, this is Hunters Commission. It was officially known as the Indian Education Commission. Officially, what was the name given? IEC. Indian Education Commission 1882. That was the first education commission in the history of modern India. So here they have requested. अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद किंवा मराठीमध्ये इथे अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. नाउ व्हॉट इज द ट्रान्सलेशन? रमाबाई इन्फॉर्म द लीडर्स अँड रिच पीपल ऑफ पुणे, मुंबई अँड अहमदाबाद ऑफ अ डिटर्मिनेशन टू वर्क फॉर द वेलफेअर ऑफ द ऑर्फन्स, द डिसेबल्ड अँड द विडोज by enabling them to lead a self-reliant life. Okay, now here अनाथ means what is अनाथ? अनाथ म्हणजे काय? ज्यांना आई वडील नाही, नो पेरेंट्स आर देअर, दे आर ऑर्फन्स. ओके, अपंग means what? Handicapped, disabled people.
कोणाला पाय नाही आहे, कोणाला हात नाही आहे, त्यांना म्हणतात अपंग. डोळे नाही आहेत, कानाने ऐकू येत नाही आहे, त्यांना काय म्हणतात अपंग. आणि विधवा, विधवा मीन्स वॉट? द विडोज. विधवा मीन्स वुमन हू डज नॉट हॅव द हजबंड, or शी लॉस्ट हर हजबंड. ओके, त्यांना म्हणतात विधवा. तर what was her determination? She wanted to help them, all these people. अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करणे. She wanted to help the women. But which women? The orphans, the disabled and the widows. But whom she told this? यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय. हर डिटर्मिनेशन. निश्चय म्हणजे काय? डिटर्मिनेशन. शी वॉन्टेड टू वर्क फॉर दिस पीपल. कार्य करायचे होते. कार्य मीन्स वर्क. रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना. नो वॉट? हू इज पुढारी? पुढारी मीन्स वॉट? ओके, हू इज पुढारी? पुढारी म्हणजे काय? पुढारी म्हणजे द लीडर्स. ओके, आणि धनवानांना, धनवान मीन्स वॉट? द रिच पीपल, त्यांना कळवलं. पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही. मीन्स सम पीपल थॉट दॅट इज इट नेसेसरी टू हेल्प ऑल दीज ऑर्फन्स, ऑल दीज डिसेबल्ड फिमेल्स और द विडोज? इज इट नेसेसरी? हा विचारच काहींना पटला नाही. सम ऑफ देम दे डिड नॉट अग्री. त्यांना पटला नाही. द थॉट, विचार म्हणजे काय? थॉट, हा पटला नाही. एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली. सो देर वॉज वन, वी कॅन से वन पर्सन. सो दॅट जेनरस पर्सन म्हणजे काय? एका उदार मीन्स वॉट? जेनरॉसिटी, जेनरस. गृहस्थाने. सो देर वॉज वन जेनरस पर्सन. ही गेव 10,000, 10,000 रुपये देऊन त्या रकमेत, इन दॅट अमाऊंट, ही आक्स्ड रमाबाई, रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे. मीन्स ही आक्स्ड रमाबाई दॅट यू शुड डू द वर्क फॉर 40,000 रुपीज. ही ओनली गेव 10,000. किती दिले? 10,000 दिले या गृहस्थाने, जेनरस गृहस्थाने, उदार गृहस्थाने. आणि सांगितलं रमाबाईंना की तू 40,000चं काम करून दाखवावे. हे करायचं आहे तुला हे काम. यू शुड शो द वर्क फॉर 40,000 रुपीज अशी अट घातली. द कंडिशन, अट मीन्स वॉट? कंडिशन वॉज मेड. मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहे. मीन्स ऑल द विमेन विच आर देअर इन इंडिया आर द सेम टू मी. मला सारख्या आहे. सारख्या म्हणजे वॉट? सेम. दे ऑल आर सेम. भारतातील सर्व स्त्रिया. भारत मीन्स इंडिया, कंट्री इंडिया. इन इंडिया सर्व मीन्स ऑल विमेन हू आर देअर, स्त्रिया or females are there, they all are same to me. जेथपर्यंत माझ्या शरीरात. जेथपर्यंत मीन्स वॉट? ॲज लॉंग ॲज. जेथपर्यंत माझ्या शरीरात मीन्स इन माय बॉडी रक्ताचा एक बिंदू मात्र आहे. रक्ताचा मीन्स वॉट इज रक्त? रक्त मीन्स ब्लड. तर इवन इफ आय हॅव 1 ड्रॉप ऑफ ब्लड इन माय बॉडी, एक बिंदू मात्र, इवन 1 ड्रॉप ऑफ ब्लड इज देअर इन माय बॉडी, तेथपर्यंत मीन्स टिल दॅट आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी परांमुख होणार नाही. दिस वॉज अ स्टेटमेंट मेड बाय पंडिता रमाबाई. आय विल नॉट गिव्ह अप द वर्क ऑफ वेलफेअर. स्त्री जातीचे कल्याण मीन्स वॉट? वेलफेअर. अँड सुधारणा, कल्याण व सुधारणा. व्हॉट इज सुधारणा? सुधारणा मीन्स इम्प्रूव्हमेंट ऑफ आ फिमेल रेस करण्याच्या कामापासून मी पराडमुख होणार नाही. आय हॅव टेकन दॅट वाव, ओके, टू टेक केअर ऑफ द फिमेल्स. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मीन्स वॉट? फास्ट. फास्ट. or we can say vow. She has taken a vow. The correct word is vow. I have taken a vow to reform the female caste. स्त्री जात, स्त्री female, जात means caste. ओके. सुधारणा means what? Improvement. करण्याचे व्रत. She has taken the vow to improve
द फिमेल कास्ट. असे व्रत मी धारण केले आहे. रमाबाईंच्या या उद्गारांवरून त्यांना एकूणच ना व्हॉट इज रमाबाईंचे उद्गार. उद्गार मीन्स वॉट एव्हर वर्ड शी स्पोक. रमाबाईंचे उद्गार फ्रॉम दिस अटरन्सेस ऑफ रमाबाई. अटरन्सेस उद्गारावरून मीन्स अटरन्सेस ऑफ रमाबाई. त्यांना एकूणच मीन्स इन टोटॅलिटी व्हॉट वी अंडरस्टँड दॅट स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते. मीन्स फ्रॉम दिस वी कॅन अंडरस्टँड दॅट शी वॉज हॅविंग अ लॉट ऑफ लव्ह. we can say endless love towards the female caste. आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येते. कोणाचे दुःख दूर करण्याचे? स्त्री जातीचे, फिमेल कास्ट. वॉट एव्हर दे वर फेसिंग, वॉट एव्हर सॅडनेस दे वर फेसिंग, वॉट एव्हर प्रॉब्लेम्स दे वर फेसिंग, त्यांचे ते दुःख ते दूर करण्याविषयी किती तळमळ होती. शी वॉज ॲक्च्युली व्हेरी एनग्रॉस्ड इन दॅट वर्क ऑफ फिमेल कास्ट हे आपल्याला दिसून येते. इट शोज हाऊ मच शी लव्ड विमेन अँड हाऊ मच शी केअर्ड फॉर देअर सफरिंग. केअर्ड तळमळ असणे दिसून येते. दुःख मीन्स सफरिंग. रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली. You know, Ramabai was having her daughter when she was small, but now she was grown up and she went to abroad. परदेशातून. Okay, she went to abroad for her studies. But when she went abroad, तिथून काय शिकून आली ती? ब्रेल लिपी. You know the Braille script. Where is the Braille script used? ब्रेल लिपी कोणासाठी वापरली जाते? आपली जशी संस्कृत भाषा आहे, मराठी भाषा आहे, तशी ब्रेल लिपी आहे. ओके, दॅट इज यूज फॉर दोज ऑफ ब्लाइंड कॅनॉट सी. जे अंधळे आहेत, ओके, त्यांच्यासाठी ही ब्रेल लिपी वापरली जाते. तर रमाबाईंची जी कन्या होती तिचं नाव काय? मनोरमा. ती परदेशातून आली लिपी शिकून आल्यामुळे. सो द विमेन हू आर ब्लाइंड even they were able to study now. Why? Because Manorama, her daughter, Ramabai's daughter, she studied the Braille script and she came. then ते मनोरमाने परदेशातून ब्रेल लिपी शिकली आणि त्यामुळे यांची पण सोय झाली. अंध स्त्रियांची सुद्धा शिक्षणाची सोय झाली. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. व्हॉट वॉज द मिशन नेम? मुक्ती मिशन यांची स्थापना केली. मीन्स व्हॉट? She started a small business, okay, making baskets from banana peels. So whatever was there, it was in this Mukti mission. सर पंडिता रमाबाईने मुक्ती मिशनची स्थापना केली. मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन. नाउ व्हॉट इज जुजबी शिक्षण? जुजबी शिक्षण म्हणजे शुल्लक किंवा किरकोळ शिक्षण दिलं. नेग्लिजिबल एड्युकेशन वॉज गिवन. बट व्हॉट वॉज दॅट एड्युकेशन अबाउट? कोणतं शिक्षण होतं जे मुलींना दिलं? स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले. नेग्लिजिबल स्मॉल एड्युकेशन शी स्टार्टेड गिविंग, बट ॲट द सेम टाईम टू मेक दॅम इंडिपेंडेंट, सेल्फ इंडिपेंडेंट. स्वावलंबी करत असताना रमाबाईंनी एक लहान उद्योग व्यवसाय. व्हॉट इज उद्योग व्यवसाय? मीन्स स्मॉल लिटल बिझनेस, so that they can grow, they can do something. केळीच्या सोपट्यांपासून. केळीच्या सोपट्या मीन्स व्हॉट? फ्रॉम द पील्स ऑफ बनाना. फ्रॉम द बनाना पील्स टोपल्या बनवणे. सो व्हॉट वॉज मेड? बास्केट्स वर मेड फ्रॉम बनाना पील्स. देन ट्विस्टिंग वुलन रोप्स. वाखाच्या दोऱ्या वडणे. वाखाच्या मीन्स वुलन रोप्स. दोऱ्या मीन्स व्हॉट? रोप्स. त्याला वडणे. ट्विस्टिंग द रोप्स, वुलन रोप्स. मग दुसरा आहे वेताच्या खुर्च्या विणणे. नो, व्हॉट इज वेताच्या खुर्च्या? विविंग लेस चेअर्स, लेस स्वेटर्स. स्वेटर्स वर ऑल्सो दे. लेस वेताच्या खुर्च्या मीन्स चेअर. सो विविंग विणणे. विणणे म्हणजे विविंग. लेस चेअर्स, लेस स्वेटर्स. मग आता सॉक्स होते, मोजे विणणे म्हणजे काय? निटिंग द सॉक्स. मोजे मीन्स सॉक्स. विणणे म्हणजे निटिंग. गाई बैलांचे खिल्लार. काऊ अँड हर्ड्स विच आर देअर. ओके. शेळ्या मेंढ्यांची चरणी.
गोट शीप ग्रेझिंग, चरणी म्हणजे काय ग्रेझिंग, शेळ्या म्हणजे गोट, मेंढ्या म्हणजे शीप. बफेलो हर्डिंग म्हणजेच काय म्हशींचा गोठा. डेअरी फार्मिंग दूधबते, डेअरी फार्मिंग दूध व दूधबते, दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ त्याला म्हणतात डेअरी फार्मिंग. सो इथे मराठीमध्ये काय आहे दूधबते. कुक्कुटपालन, व्हॉट इज कुक्कुटपालन? कुक्कुटपालन म्हणजे काय डेअरी फार्मिंग, पोल्ट्री फार्मिंग, कुक्कुटपालन. ओके, वेअर कुक्कुटपालनामध्ये आपल्या ज्या कोंबड्या असतात मग आपल्याला अंडी मिळतात किंवा चिकन असतं त्याला म्हणतात कुक्कुटपालन. सांडपाणी मैल्यापासून खत. सांडपाणी मीन्स वॉट? द सुवेज वॉटर. सांडपाणी म्हणजे सुवेज वॉटर. फ्रॉम दॅट मॅन्युअर वॉज प्रिपेअर्ड. व्हॉट वॉज प्रिपेअर्ड? मॅन्युअर. तर सांडपाणी मैल्यापासून खत, वॉट एव्हर वॉज द वेस्टेज वॉज देअर फ्रॉम द सुवेज वॉटर, दॅट वी कॅन से द वेस्ट विच रिमेन्स, द सेडिमेंट विच रिमेन्स, फ्रॉम दॅट मॅन्युअर वॉज प्रिपेअर्ड. खत म्हणजे मॅन्युअर. भांड्यांवर नावे घालणे. भांड्यांवर नावे घालणे म्हणजे काय? तर भांड्यांवर नावे घालणे मीन्स इफ यू परचेस एनी स्टील वेसल और समथिंग लाईक दॅट, यू हॅव टू we can say imprint something on that. So to write the name on that vessel, त्यांना म्हणतात भांड्यांवर नावे घालणे, ऑन द वेसल. भांडे म्हणजे वेसल. भांड्यांना कलई करणे. सी सम वेसल्स आर व्हेरी, द बॉटम इज व्हेरी थिन, सो यू कॅन ॲक्च्युली कोट द बॉटम. त्याला म्हणतात कलई करणे, कोटिंग. भांड्यांना कलई करणे. हातमागावर कापड सतरंजा विणणे. सो विविंग ऑफ द वी कॅन से विविंग अँड ऑफ सतरंजी म्हणजे मॅट. तर ते सतरंजा विणणे. घाण्यावर तेल काढणे. घाणा मीन्स वेअर ऑइल कॅन बी रिमूव्ड. ओके, एक्स्ट्रॅक्टिंग द ऑइल दॅट वॉज टॉट टू दॅम. घाण्यावर तेल काढणे. छापखाना मीन्स वॉट? प्रिंटिंग प्रेस. छापखान्यातील टायपिंग जुळवणे, सोडणे, चित्रे छापणे. टू वी कॅन से चित्रे मीन्स वॉट? पिक्चर्स. टू स्टॅम्प द पिक्चर्स, चित्रे छापणे. टायपिंग ऑफ प्रिंटिंग प्रेस, प्रिंटिंग ऑफ पिक्चर्स, चित्रे छापणे. देन कागद मोडणे, पुस्तक बांधणे. ब्रेकिंग ऑफ पेपर, पुस्तक बांधणे म्हणजे बुक मेकिंग. और टू टाय द बुक, हाऊ टू टाय द बुक. दवाखाना चालवणे, टू रन द हॉस्पिटल. धोबीकाम म्हणजे लॉन्ड्री. असे कितीतरी प्रकारचे मेनी टाईप्स उद्योग स्त्रिया करत. डिफरंट टाईप्स ऑफ ऑल द बिझनेस द विमेन स्टार्टेड डुईंग. ही त्या काळी फारच नवलाईची गोष्ट ठरली. 2,500 लोक. हाऊ मेनी? 2,500. 2,500 लोक बसू शकतील अशी प्रार्थना मंदिर. चर्च, देर वर चर्चेस विच वर कन्स्ट्रक्टेड, बट हाऊ मेनी पीपल कॅन सिट? 2,500 लोक बसू शकतील अशी प्रार्थना मंदिर म्हणजे चर्च बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्यांचा आराखडा स्वतःच तयार केला आणि डोक्यावर विटांचे घेमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. 2,500 लोक बसू शकतील एवढी चर्च बांधली. बट ऑल दॅट डिझाईन अँड एव्हरीथिंग ॲज अ प्रिकॉशनरी मेजर इट वॉज डन बाय पंडिता रमाबाई हरसेल्फ. त्यांचा आराखडा जो आहे तो त्यांनी कोणी केला? पंडिता रमाबाई स्वतः त्यांनी तो प्लॅन डिवाईज केला. शी डिवाइज्ड हर ओन प्लॅन फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द चर्च. आणि डोक्यावर विटांचे, वीट मीन्स वॉट? ब्रिक्स. शी कॅरीड द ब्रिक्स ऑन हर हेड. ओके, पण घेमेल्यामध्ये मीन्स देर इज अ वेसल इन दॅट दे कीप द ब्रिक्स अँड दॅट वेसल यू हॅव टू कॅरी. घेमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. सो शी ॲक्च्युली हेल्प्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ द चर्च ऑल्सो. कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही. शी नेवर थॉट दॅट द वर्क इज दिस वर्क आय विल नॉट डू, दॅट वर्क आय विल नॉट डू. त्यांनी तो कधीच कमीपणा मानला नाही. शी डिड ऑल द वर्क बिकॉज शी कन्सिडर्ड ऑल द वर्क ॲज इक्वल. इट वॉज नॉट इन्फिरियर फॉर हर. कमीपणा त्यांनी मानला
नाही. श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच दिला. श्रमप्रतिष्ठा मीन्स वॉट? She told all the girls who were there in her institution that we should work. The work can be any, whether it is a small or a big work, but you should all work. Shrama Pratishtha. She never considered herself short of any work. She always taught the girls of the ashram the lesson of hard work through her actions. तर कोणताच कमीपणा वाटू दिला नाही. रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटांची एक दीर्घ साखळी. रमाबाईंचे आयुष्य मीन्स रमाबाईज लाईफ वॉज अ लाँग चेन. दीर्घ साखळी मीन्स चेन, दीर्घ मीन्स अ लाँग चेन. बट इट वॉज अ लाँग चेन ऑफ वॉट? इट वॉज अ लाँग चेन ऑफ संघर्षांची, स्ट्रगल्स अँड क्रायसिस. संकट मीन्स क्रायसिस. पण त्या खचल्या नाहीत. बट स्टील शी नेवर पुट हर सेल्फ डाऊन ऑर शी वॉज नेवर डिसअपॉइंटेड. पण त्या कधीच खचल्या नाहीत. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सतशील साध्वी होत्या. मीन्स पंडिता रमाबाई वॉज अ ओनली कर्मयोगिनी. कर्म मीन्स वॉट? वर्क, your work, कार्य. अँड सतशील साध्वी ऑफ द मिलेनियम, या त्या साध्वी होत्या. कोणाच्या? सहस्त्रकातील. सहस्त्र मीन्स मिलेनियम. एकमेव, वन अँड द ओनली कर्मयोगिनी अँड सतशील साध्वी होत्या. सहस्त्रक म्हणजे 1000 वर्ष. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सहस्त्रकातील? 1 मिलेनियम. ओके, थाउजंड्स ऑफ इयर्स, 1000 वर्ष. त्या अशा सूर्यकन्या होत्या. शी वॉज द डॉटर ऑफ द सन. सूर्यकन्या ज्यांच्या नशिबी, इन हुज डेस्टिनी, नशीब म्हणजे काय? डेस्टिनी. ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले, पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्यांचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्य उजळून टाकली. नशीब म्हणजे डेस्टिनी. ओके, सो स्वतःच्या तेजामुळे, हर ओन शाईन, बिकॉज ऑफ हर ओन शाईन इन लाईफ, ड्यू टू हर ओन ग्लोरी, आयुष्यात होरपळणे आले, ओन ग्लोरी. बट शी मेड मेनी डेझर्ट लाईव्स अ पॅराडाईज. पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्य म्हणजे काय? डेझर्ट लाईव्स. आयुष्य म्हणजे लाईव्स. शी मेड इट अ पॅराडाईज म्हणजे काय? नंदनवन. मराठीमध्ये इथे काय लिहिलं आहे? नंदनवन केले. अँड इल्युमिनेटेड, कित्येक काळोखी आयुष्याचे उजळून टाकले. इल्युमिनेटेड म्हणजे काय? उजळणे, आयुष्य उजळणे. उजळणे मीन्स इल्युमिनेटेड मेनी डार्क लाईव्स. काळोखी डार्क आयुष्य लाईव्स. सो शी इल्युमिनेटेड मेनी ऑफ द डार्क लाईव्स. सो दिस वॉज युअर लेसन, Pandita Ramabai. I hope you understood the explanation of the lesson, and if you have any queries, or if you want me to make more videos related to your standard 7th Marathi, please do share and comment. Thank you so much.